श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगण्यासाठी आलो आहे. आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला घाबरू नका, कारण अडचण तुमचं आयुष्य संपवण्यासाठी येत नाही, ती तुम्हाला तुमची ताकद दाखवण्यासाठी येते. तुम्ही आज ज्या परिस्थितीतून जात आहात ती परिस्थिती कायमची नाही. आज घरात चिंता असेल, मनात ताण असेल, हातात पैसा कमी असेल, कामात अडथळे असतील, लोक तुमची किंमत करत नसतील, जवळची माणसं दूर गेली असतील, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा निर्णय आजची परिस्थिती घेत नाही, तुमचा विश्वास आणि तुमची मेहनत तुमचं उद्याचं आयुष्य घडवते. कधी कधी माणूस एका अपयशानंतर स्वतःलाच दोष देत बसतो. एक परीक्षा चुकली की वाटतं माझं आयुष्य संपलं, एक नोकरी मिळाली नाही की वाटतं माझ्या नशिबातच नाही, व्यवसायात नुकसान झालं की वाटतं आता पुन्हा उभं राहता येणार नाही, एखाद्या व्यक्तीने विश्वासघात केला की वाटतं आता कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. पण लेकरांनो, एका घटनेला संपूर्ण आयुष्य समजू नका. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ येतेच. नदीच्या वाटेत दगड आला म्हणून नदी वाहनं थांबवत नाही, ती दगडाला वळसा घालते आणि पुढे जाते. अगदी तसंच तुम्हीही करा. तुमच्या वाटेत अडथळे आले तर रस्ता बदलण्याची वेळ आली असेल, पण ध्येय सोडण्याची वेळ आलेली नसते. तुम्ही म्हणता, स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का? मी म्हणतो कदाचित कारण तुमच्यामध्ये त्या परीक्षा सहन करण्याची ताकद आहे. ज्याला मोठं काम करायचं असतं त्याला मोठ्या जबाबदाऱ्या मिळतात, ज्याला उंच जायचं असतं त्याला चढण कठीण मिळते. पण चढण कठीण आहे म्हणून डोंगराच्या शिखरावर पोहोचण्याची इच्छा सोडायची नसते. तुम्ही पडला असाल तर उठा, तुम्ही थकला असाल तर थोडा वेळ थांबा, पण मागे फिरू नका, कारण तुमच्या आयुष्यात अजून अशी अनेक दारं आहेत जी आज तुम्हाला दिसत नाहीत. माझ्या लेकरांनो, दुसरी एक मोठी चूक माणूस करतो, तो सतत स्वतःची तुलना इतरांशी करतो. त्याच्याकडे घर आहे, माझ्याकडे नाही, त्याला नोकरी मिळाली, मला नाही, त्याचा व्यवसाय चालतो, माझा चालत नाही, त्याच्या आयुष्यात सुख आहे, माझ्याच आयुष्यात दुःख का? असं विचारत राहिलात तर तुमच्या हातात असलेलं सुखही तुम्हाला दिसणार नाही. तुमचा प्रवास तुमचा आहे. दुसऱ्याच्या आयुष्याची वेळ पाहून स्वतःच्या आयुष्याला कमी समजू नका. कोणाचं यश लवकर येतं, कोणाचं उशिरा येतं, पण उशिरा मिळालेलं यश कमी नसतं. कधी कधी स्वामी तुमची इच्छा पूर्ण करण्याआधी तुमची पात्रता तयार करतात. तुम्ही पैसा मागता, पण स्वामी तुम्हाला आधी संयम शिकवतात. तुम्ही यश मागता, पण स्वामी आधी अपयशातून शिकवतात. तुम्ही मोठेपणा मागता, पण स्वामी आधी नम्रता शिकवतात. तुम्ही सुख मागता, पण स्वामी आधी दुःख सहन करण्याची शक्ती देतात. म्हणून प्रत्येक उशीर म्हणजे नकार नसतो. काही गोष्टी उशिरा मिळतात कारण त्या तुमच्यासाठी मोठ्या असतात. आजपासून एक नियम करा, तुमच्या मनाला सतत नकारात्मक विचारांनी भरू नका. सकाळी उठल्यावर पहिला विचार असा असू द्या, आजचा दिवस मी चांगला घडवणार. काम सुरू करताना म्हणा, माझ्या प्रयत्नांमध्ये स्वामींचा आशीर्वाद आहे. अडचण आली तर म्हणा, ही अडचण मला तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी आली आहे. आणि रात्री झोपताना स्वतःला विचारा, आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे गेलो का? जर उत्तर हो असेल तर तुमचा दिवस वाया गेलेला नाही. लेकरांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर स्वतःचं आयुष्य जगायलाच वेळ मिळणार नाही. लोक तुम्ही काही केलं तरी बोलतील, तुम्ही काम केलं तरी बोलतील, काम नाही केलं तरी बोलतील, तुम्ही पुढे गेलात तरी बोलतील, मागे राहिलात तरी बोलतील. मग लोकांच्या बोलण्यावर तुमचं आयुष्य का ठरवता? तुम्हाला माहित आहे तुम्ही किती संघर्ष केला आहे, तुम्हाला माहित आहे तुम्ही किती रात्री जागून काढल्या आहेत, तुम्हाला माहित आहे तुमच्या डोळ्यांत किती स्वप्न आहेत. म्हणून शांतपणे काम करा. तुमच्या यशाचा आवाज इतका मोठा होऊ द्या की आज तुमच्यावर हसणाऱ्यांना उद्या काही बोलण्याची गरजच पडू नये. आणि हो, माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यातील काही माणसं तुम्हाला सोडून गेली असतील, त्यांच्या जाण्याचं दुःख मनात ठेवू नका. प्रत्येक व्यक्ती कायम तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी येत नाही. काही लोक तुमच्यासोबत प्रवास करतात, काही लोक तुम्हाला धडा शिकवतात आणि पुढे निघून जातात. ज्यांनी तुमचा विश्वास तोडला त्यांच्यासाठी स्वतःला तोडू नका. क्षमा करा, पण पुन्हा त्याच ठिकाणी स्वतःला उभं करू नका जिथे तुम्हाला वारंवार दुखावलं जातं. तुमच्या मनाची किंमत ओळखा. तुम्ही प्रत्येकासाठी चांगलं करत राहिलात आणि तरीही कोणी तुमची किंमत केली नाही तर निराश होऊ नका. चांगुलपणाचा हिशोब माणसांकडे ठेवू नका. तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडून हरवत नाही. आज तुम्हाला त्याचा परिणाम दिसत नसेल तरी काळ त्याची नोंद ठेवतो. म्हणून कोणासाठी चांगलं केलं असेल तर त्या बदल्यात धन्यवादाची अपेक्षा ठेवू नका. कर्म करत राहा, फळाची चिंता माझ्यावर सोडा. आता एक गोष्ट मनात पक्की करा, तुम्ही स्वतःला कधीही कमी समजणार नाही. तुमच्यात काहीतरी विशेष आहे. कदाचित अजून तुम्हालाच ते कळलेलं नसेल, पण तुमच्या आत क्षमता आहे, धैर्य आहे, मेहनत करण्याची ताकद आहे आणि पुन्हा उभं राहण्याची शक्ती आहे.
तुम्ही आज जिथे आहात तिथून सुरुवात करा. मोठं स्वप्न असेल तर छोटं पाऊल उचला. मोठं काम असेल तर आज पहिला भाग पूर्ण करा. अभ्यास करायचा असेल तर आज 1 तास मन लावून बसा. व्यवसाय करायचा असेल तर आज पहिली तयारी करा. नोकरी हवी असेल तर आज एक अर्ज करा. काहीतरी नवीन शिकायचं असेल तर आज पहिला धडा शिका. कारण आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या चमत्काराची गरज नसते, रोजच्या छोट्या प्रयत्नांची गरज असते. आणि लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्यासाठी तुमचं काम करायला आलेले नाही, ते तुम्हाला काम करण्याची शक्ती देण्यासाठी आहेत. तुम्ही चालायला सुरुवात करा. मार्ग कुठे वळवायचा हे मी पाहीन. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा. परिणामाची चिंता माझ्यावर सोडा. तुम्ही पडल्यावर पुन्हा उठा. तुमच्या प्रत्येक पडण्यातून तुम्हाला मी काहीतरी शिकवत आहे. म्हणून आजपासून तक्रार कमी आणि प्रयत्न जास्त करा. भीती कमी आणि विश्वास जास्त ठेवा. लोकांकडे पाहणं कमी करा आणि स्वतःकडे पाहणं सुरू करा. काल काय झालं याचा विचार करत बसू नका. आज तुमच्या हातात आहे. आजचा दिवस वाया घालवू नका, कारण उद्याचं आयुष्य आजच्या निर्णयांवर उभं राहतं. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक दिवा जिवंत ठेवा, विश्वासाचा. तुमच्या मनात एकच वाक्य ठेवा, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. जेव्हा सगळे सोडून जातील तेव्हा हा विश्वास तुम्हाला उभं करेल. जेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात असेल तेव्हा हा विश्वास तुम्हाला धैर्य देईल. जेव्हा अपयश येईल तेव्हा हा विश्वास तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायला शिकवेल. आणि जेव्हा यश मिळेल तेव्हा हा विश्वास तुम्हाला नम्र ठेवेल. म्हणून माझ्या लेकरांनो, डोळ्यात पाणी असेल तर पुसा, मन थकलं असेल तर थोडं शांत बसा, पण स्वतःवरील विश्वास सोडू नका. तुमच्या जीवनात अजून खूप काही घडायचं आहे. ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत आहात तो दिवस येईल. ज्या उत्तराची तुम्ही वाट पाहत आहात ते उत्तर मिळेल. ज्या संधीची तुम्ही वाट पाहत आहात ती संधी मिळेल. पण तोपर्यंत थांबू नका. प्रयत्न करत राहा, नामस्मरण करत राहा, चांगलं कर्म करत राहा आणि मनात विश्वास ठेवा. कारण भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या लेकरांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्य तुमच्या मनासारखं प्रत्येक वेळी घडणार नाही, पण प्रत्येक परिस्थितीत तुम्ही स्वतःला कसं घडवता हे मात्र तुमच्या हातात आहे. काही वेळा तुम्ही मनापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न कराल, दिवस रात्र मेहनत कराल, प्रार्थना कराल, नामस्मरण कराल आणि तरीही अपेक्षित परिणाम मिळणार नाही. त्या क्षणी तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की मी एवढं सगळं करूनही माझ्याच वाट्याला अपयश का? पण लेकरांनो, त्या क्षणीच स्वतःला आठवण करून द्या की अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे तुमच्या प्रयत्नांना मिळालेला एक थांबा आहे, तुमच्या प्रवासाला पूर्णविराम नाही. ज्या माणसाने एकदा होऊन पुन्हा उठण्याची कला शिकली, त्याला आयुष्यात कोणतीही परिस्थिती कायमची हरवू शकत नाही. लोक तुमच्या पडण्याकडे पाहतील, तुमच्या चुका मोजतील, तुमच्यावर हसतील, पण तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे पाहू नका. कारण ज्याला स्वतःचं ध्येय माहीत आहे त्याला वाटेत कोण काय म्हणते याची चिंता करण्याची गरज नसते. तुमचा आजचा संघर्ष उद्याच्या तुमच्या सामर्थ्याची ओळख असेल. म्हणून संकट आलं की हे माझ्याच आयुष्यात का, असं विचारण्यापेक्षा या संकटातून मला काय शिकायचं आहे, असा प्रश्न स्वतःला विचारा. हा एक प्रश्न तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. कारण प्रत्येक अडचण काहीतरी शिकवून जाते, प्रत्येक अपयश काहीतरी सुधारायला सांगतं आणि प्रत्येक दुःख तुमच्या मनाला अधिक मजबूत करून जातं. तुम्ही आयुष्यात हरलात तरी चालेल, पण स्वतःवरचा विश्वास हरवू नका. कारण बाहेरची दुनिया तुमच्या विरुद्ध गेली तरी स्वतःचा हात स्वतःने धरून ठेवला तर पुन्हा उभं राहण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी ताकद असते. लेकरांनो, माणसाला सर्वात जास्त त्रास परिस्थिती देत नाही, तर परिस्थितीबद्दल तो मनात तयार केलेले विचार देतात. एखादी गोष्ट घडली आणि आपण तिच्याबद्दल 10 वेगवेगळे नकारात्मक विचार करायला सुरुवात केली की मन थकून जातं. उद्याची चिंता आजपासून सुरू होते, कालची चूक आज पुन्हा पुन्हा आठवते आणि आजचा दिवस मात्र हातातून निघून जातो. म्हणून तुमच्या मनाला भूतकाळाच्या ओझ्याखाली आणि भविष्याच्या भीतीखाली दाबून ठेवू नका. काल जे झालं ते बदलण्याची शक्ती तुमच्याकडे नाही, उद्या काय होईल हे पूर्णपणे माहीत असण्याची शक्तीही तुमच्याकडे नाही. पण आज तुम्ही काय करणार, कसं विचार करणार, कोणता निर्णय घेणार आणि किती प्रामाणिकपणे प्रयत्न करणार हे तुमच्या हातात आहे. म्हणून आजवरच्या चुका माफ करा. स्वतःला सतत दोष देत बसू नका. माणूस चुकतो, पण चूक करणं आणि त्याच चुकीत कायम अडकून राहणं यात फरक आहे. चूक झाली तर तिच्यातून शिका आणि पुढे चला. तुमच्या आयुष्यात असा एक दिवस नक्की येईल जेव्हा मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीसाठी त्यावेळी तुम्ही खूप रडलात, ज्या परिस्थितीला तुम्ही सर्वात मोठं संकट समजलात, त्याच परिस्थितीने तुम्हाला आजचा मजबूत माणूस बनवलं. म्हणून आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तरी विश्वास ठेवा. आज मनावर ओझं असेल तरी विश्वास ठेवा. आज काहीच मार्ग दिसत नसेल तरी विश्वास ठेवा.
कारण अनेकदा मार्ग तुमच्या डोळ्यांसमोर नसतो, पण तुमच्या प्रत्येक प्रामाणिक पावलासोबत तो तयार होत जातो. माझ्या लेकरांनो, तुम्ही आयुष्यात कितीही मोठं स्वप्न पाहिलं तरी त्या स्वप्नाला रोजच्या मेहनतीची जोड द्यावी लागते. फक्त इच्छा करून आयुष्य बदलत नाही. मला यश मिळावं, मला पैसा मिळावा, माझ्या घरात सुख यावं, माझ्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं, मला नोकरी मिळावी, माझा व्यवसाय वाढावा, अशी इच्छा प्रत्येकाला असते. पण इच्छा आणि प्रत्यक्ष परिणाम यांच्यामध्ये एक मोठा पूल असतो, तो म्हणजे सातत्य. एक दिवस काम करून 3 दिवस थांबणारा माणूस आणि रोज थोडं थोडं पुढे जाणारा माणूस यांच्यात वर्षभराने किती मोठा फरक पडतो हे लक्षात घ्या. म्हणून तुमचा वेग कमी असला तरी चालेल, पण तुमची दिशा बरोबर असली पाहिजे. तुम्ही रोज एक पाऊल पुढे टाकत असाल तर एका दिवसात शिखरावर पोहोचण्याची गरज नाही. आज एक पान वाचा, उद्या दुसरं पान वाचा. आज एक कौशल्य शिका, उद्या त्याचा सराव करा. आज एक ग्राहक मिळवा, उद्या दुसऱ्यासाठी प्रयत्न करा. आज एक अर्ज करा, उद्या दुसरा करा. छोट्या छोट्या प्रयत्नांचीच मोठी कथा तयार होते. अनेकांना मोठं यश दिसतं, पण त्या यशामागे किती साधे, शांत आणि कंटाळवाणे दिवस गेले आहेत हे कुणालाच दिसत नाही. म्हणून तुमच्या मेहनतीचे कौतुक आज कुणी करत नसेल तरी काम थांबवू नका. कारण बीज जमिनीत असताना त्याच्यावर कोणी टाळ्या वाजवत नाही, पण योग्य वेळ आल्यावर त्याच बीजातून झाड उभं राहतं. तुमची मेहनतही तशीच आहे. आज ती दिसत नसेल, आज तिचं कौतुक होत नसेल, तरी तिचं मूल्य कमी होत नाही. आणखी एक गोष्ट माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यात पैसा, नोकरी, व्यवसाय, घर, संपत्ती या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण मनाची शांती त्याहून मोठी आहे. पैसा कमावण्यासाठी माणूस दिवस रात्र धावतो, पण कमावलेल्या पैशाचा आनंद घेण्यासाठी मन शांत असणं आवश्यक आहे. म्हणून इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःच्या कालच्या रूपाशी स्पर्धा करा. दुसऱ्याचं घर मोठं आहे म्हणून तुमचं घर छोटं होत नाही. दुसऱ्याची गाडी मोठी आहे म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. दुसऱ्याच्या हातात पैसा जास्त आहे म्हणून तुमच्याकडे असलेलं प्रेम, कुटुंब, समाधान आणि मेहनत कमी होत नाही. प्रत्येकाच्या आयुष्याची परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाला वेगळी परीक्षा आहे. प्रत्येकाची सुरुवात वेगळी आहे आणि प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. म्हणून दुसऱ्याच्या पानाशी तुमच्या पुस्तकाची तुलना करू नका. तुमच्या पुस्तकात अजून अनेक पाने बाकी आहेत. आज एक अध्याय कठीण आहे म्हणून संपूर्ण पुस्तक वाईट आहे असं कधीही समजू नका. तुमच्या आयुष्यात अजून अशी अनेक सकाळी येणार आहेत ज्या आजच्या रात्रीपेक्षा सुंदर असतील. अजून अशी अनेक माणसं भेटणार आहेत जी तुमचा आदर करतील. अजून अशा अनेक संधी येणार आहेत ज्यांची तुम्ही आज कल्पनाही करत नाही. फक्त त्यासाठी तुम्ही आज हार मानू नका. लेकरांनो, नात्यांच्या बाबतीतही एक गोष्ट समजून घ्या. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करत राहिलात तर शेवटी स्वतःचं मनच दुखावून घ्याल. तुमच्या मनापासून चांगलं करणं ही तुमची ताकद आहे, पण प्रत्येकाकडून त्याच प्रेमाची अपेक्षा करणं ही तुमची कमजोरी बनू शकते. तुम्ही कोणासाठी जे केलं त्याची किंमत समोरच्याने केली नाही म्हणून तुमचं चांगुलपण वाया गेलं असं समजू नका. काही माणसं तुमच्या आयुष्यात तुमची किंमत ओळखण्यासाठी येतात, तर काही तुमची किंमत न ओळखता निघून जातात. पण कोणीतरी तुमची किंमत केली नाही म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजू नका. स्वतःचा आदर करा. गरज असेल तिथे शांत राहा, गरज असेल तिथे अंतर ठेवा आणि गरज असेल तिथे नाही म्हणायला शिका. कारण स्वतःला सतत दुखावून दुसऱ्याला सुखी ठेवणं म्हणजे त्याग नाही, कधी कधी ते स्वतःवर अन्याय असतो. तुमच्या मनात द्वेष ठेवू नका, पण तुमच्या आयुष्यात कोणाला किती जागा द्यायची हे मात्र शिका. क्षमा करा, कारण मनाला ओझं नको, पण प्रत्येक वेळी त्याच जखमेवर हात ठेवणाऱ्या व्यक्तीकडे पुन्हा पुन्हा धावू नका. तुमच्या मनाचीही किंमत आहे, तुमच्या वेळेचीही किंमत आहे आणि तुमच्या आयुष्याचीही किंमत आहे. आणि जेव्हा तुमचं मन खूप थकून जाईल, जेव्हा कोणाशी बोलावंसं वाटणार नाही, जेव्हा सगळं काही हाताबाहेर गेल्यासारखं वाटेल, तेव्हा काही क्षण शांत बसा. डोळे मिटा आणि मनापासून नामस्मरण करा. नामस्मरण म्हणजे जगापासून पळून जाणं नाही, नामस्मरण म्हणजे स्वतःच्या मनाला पुन्हा स्थिर करण्याचा आधार आहे. मन शांत झालं की निर्णय स्पष्ट दिसतात. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा पश्चात्ताप देतात, पण शांत मनाने घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातो. म्हणून संकटाच्या क्षणी घाबरून निर्णय घेऊ नका. आधी मन शांत करा, परिस्थिती समजून घ्या, जे तुमच्या हातात आहे ते करा आणि जे तुमच्या हातात नाही ते स्वीकारायला शिका. स्वीकार म्हणजे हार नाही, स्वीकार म्हणजे वास्तव समजून त्यातून पुढचा मार्ग शोधण्याची तयारी. तुमच्या जीवनात काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीत, पण त्या गोष्टींनंतर तुम्ही कसे उभे राहता यावर तुमचं पुढचं आयुष्य अवलंबून आहे. माझ्या लेकरांनो, आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी परिस्थितीवर रडत बसणार नाही, मी परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणार. मी लोकांच्या बोलण्याने माझं मन तोडणार नाही. मी एका अपयशामुळे माझं भविष्य ठरवणार नाही. मी कालच्या चुकीला आजची शिक्षा बनवणार नाही.
मी दुसऱ्याच्या यशामुळे स्वतःला कमी समजणार नाही. मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या स्वप्नांसाठी आणि माझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. कितीही वेळ लागला तरी मी शिकत राहणार, पडत राहिलो तरी उठता राहणार आणि माझ्या मनात विश्वास जिवंत ठेवणार. कारण तुमच्या आयुष्याची खरी सुरुवात त्या दिवशी होते ज्या दिवशी तुम्ही परिस्थितीला दोष देणं थांबवता आणि स्वतःच्या हातातली शक्ती ओळखता. त्या दिवसापासून तुमच्या विचारांमध्ये बदल होतो, तुमच्या निर्णयांमध्ये बदल होतो आणि हळूहळू तुमच्या आयुष्याची दिशाही बदलते. म्हणून लेकरांनो, आज तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी मेहनत करा. घरात माणसं असतील तर त्यांची किंमत करा. आईवडील असतील तर त्यांच्याशी प्रेमाने बोला. मुलं असतील तर त्यांना वेळ द्या. जीवनसाथी असेल तर त्याच्या किंवा तिच्या प्रयत्नांची दखल घ्या. कारण आयुष्य फक्त मोठं घर, मोठा पैसा किंवा मोठी ओळख यांचं नाव नाही. आयुष्य म्हणजे आपल्या माणसांसोबत जगलेले क्षण, संकटात एकमेकांना दिलेला आधार, पडल्यावर पुन्हा उठण्याची ताकद आणि मनात असलेलं समाधान. पैसा आवश्यक आहे, प्रगती आवश्यक आहे, स्वप्न आवश्यक आहेत, पण या सगळ्यांच्या मागे धावताना मनुष्यत्व हरवू नका. कोणाला मदत करता आली तर करा. कोणाचं मन दुखावलं असेल तर शक्य असेल तर माफी मागा. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर स्वतःसाठी योग्य निर्णय घ्या. आणि आयुष्य कितीही व्यस्त झालं तरी दिवसातून काही क्षण स्वतःसाठी आणि परमेश्वराच्या स्मरणासाठी राखून ठेवा. कारण शेवटी लेकरांनो, माणूस किती कमावला यापेक्षा त्याने किती चांगलं जगलं, किती माणसं जोडली, किती दुःखात धीर दिला आणि किती प्रामाणिकपणे आपला मार्ग चालला हे महत्त्वाचं आहे. तुम्ही मोठे व्हा, खूप मोठे व्हा, पण तुमचं मन मोठं ठेवा. तुमच्याकडे पैसा आला तर अहंकार येऊ देऊ नका. तुमच्याकडे अधिकार आला तर दुसऱ्याला कमी लेखू नका. तुमचं नाव झालं तर ज्यांनी तुमच्या सुरुवातीच्या काळात साथ दिली त्यांना विसरू नका. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. आज ज्याच्याकडे काही नाही तो उद्या खूप काही मिळवू शकतो आणि आज ज्याच्याकडे खूप काही आहे त्यालाही परिस्थिती बदलल्यावर आधाराची गरज पडू शकते. म्हणून नम्र राहा, प्रामाणिक राहा, मेहनती राहा आणि विश्वास ठेवत राहा. तुमच्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी मनातला दिवा विझू देऊ नका. तो दिवा म्हणजे तुमचा विश्वास, तुमची मेहनत आणि तुमचं नामस्मरण. हा दिवा जिवंत असेल तर अंधार कितीही मोठा असला तरी तुम्हाला पुढची वाट सापडत राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. लेकरांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्या मनात खोलवर उतरवून घ्या. आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त कोणाशी लढायचं आहे, तर बाहेरच्या जगाशी नाही, तर स्वतःच्या मनात निर्माण होणाऱ्या भीतीशी, नकारात्मक विचारांशी आणि माझ्याकडून होणार नाही या एका वाक्याशी. माणूस एखादं काम सुरू करण्याआधीच जर मनात ठरवून बसला की हे माझ्याने होणार नाही, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे साधनं नाहीत, माझी परिस्थिती चांगली नाही, माझ्याकडे कोणाची मदत नाही, तर त्याचे पाय चालण्याआधीच थांबतात. पण ज्या क्षणी तो म्हणतो, परिस्थिती कठीण आहे, पण मी प्रयत्न करणार, त्या क्षणी त्याच्या आतली शक्ती जागी होते. लक्षात ठेवा, आत्मविश्वास म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट नक्कीच जमेल असा अहंकार नाही. आत्मविश्वास म्हणजे अडचण आली तरी मी शिकेन, पडेन तरी उठेन आणि जमलं नाही तर पुन्हा प्रयत्न करेन असा विश्वास. तुमच्या आयुष्यात आज ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत त्या उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या विजयाच्या कथा बनू शकतात. फक्त आज तुम्ही स्वतःला थांबवू नका. तुमच्या मनात कोणीतरी बाहेरचा माणूस येऊन म्हणेल आणि तुम्ही महान व्हाल अशी वाट पाहू नका. स्वतःच्या मनाला रोज सांगायला सुरुवात करा, मी प्रयत्न करणार आहे, मी शिकणार आहे, मी सुधारत जाणार आहे, मला वेळ लागेल पण मी थांबणार नाही. हे शब्द साधे आहेत, पण रोज मनापासून बोलले तर तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतात. माझ्या लेकरांनो, अनेकदा माणूस देवाकडे फक्त संकटाच्या वेळी धावतो. अडचण आली की देव आठवतो, काम अडकलं की देव आठवतो, परीक्षा आली की देव आठवतो, आजारपण आलं की देव आठवतो, पैसा कमी पडला की देव आठवतो. पण देवाचं स्मरण फक्त संकटातच का? सुखातही नामस्मरण करा. तुमचं काम व्यवस्थित चालत असेल तेव्हाही कृतज्ञ राहा. घरात आनंद असेल तेव्हाही परमेश्वराचे आभार माना. कारण संकटात देवाला हाक मारणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच सुखात देवाला विसरून न देणं महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज कितीही कामात व्यस्त असला तरी काही क्षण मनापासून नामस्मरण करा. मोठमोठे विधी करता आले नाहीत तरी मनात श्रद्धा ठेवा. कारण परमेश्वराला तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या भावनेची किंमत आहे. तुमचं मन खरं असेल, कर्म प्रामाणिक असेल आणि प्रयत्न शुद्ध असतील तर तुम्ही जिथे असाल तिथेच भक्ती सुरू होऊ शकते. देवाला शोधण्यासाठी नेहमी मोठ्या मंदिराची गरज नसते. आई वडिलांची सेवा करताना, प्रामाणिक काम करताना, एखाद्या गरजूला मदत करताना, कोणाचं मन न दुखावता जगताना आणि स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहताना देखील भक्ती घडत असते. म्हणून देवाकडे मागण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी माझ्या कर्तव्याशी किती प्रामाणिक राहिलो?
कारण प्रार्थना आणि प्रयत्न एकत्र आले की मनुष्याच्या जीवनाला वेगळीच दिशा मिळते. लेकरांनो, तुमच्या घरातील परिस्थिती काहीही असो, घरात सतत भांडणं, गैरसमज, आर्थिक अडचणी किंवा मनातली नाराजी असेल तरी एक गोष्ट करा, घरातला तणाव वाढवणारे शब्द कमी करा. एका चुकीच्या शब्दाने अनेक वर्षांचं नातं दुखावलं जाऊ शकतं. रागाच्या क्षणी आपण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. म्हणून राग आला तर लगेच उत्तर देऊ नका. थोडं शांत व्हा, समोरच्याची बाजू ऐका. प्रत्येक वेळी आपणच बरोबर आहोत असं मानणं म्हणजे शहाणपण नाही. काही वेळा नातं टिकवण्यासाठी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवावा लागतो, पण त्याच वेळी सतत स्वतःचा अपमान सहन करणंही योग्य नाही. प्रेम आणि स्वाभिमान यांच्यात संतुलन ठेवा. घरातील प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की माझं घर म्हणजे माझ्यासाठी सुरक्षित जागा आहे. बाहेरच्या जगात कितीही संघर्ष असला तरी घरात परतल्यावर मनाला आधार मिळाला पाहिजे. म्हणून घरात पैशांपेक्षा प्रेम मोठं ठेवा, अहंकारापेक्षा संवाद मोठा ठेवा आणि रागापेक्षा समजूत मोठी ठेवा. एखाद्या दिवशी तुमच्या हातात पैसा नसेल तरी तुम्ही प्रेमाने एकत्र बसून साधं जेवण केलं तरी ते घर श्रीमंत असतं. कारण घर श्रीमंत करण्यासाठी फक्त वस्तूंची गरज नसते, माणसांच्या मनात एकमेकांसाठी जागा असण्याची गरज असते. माझ्या लेकरांनो, तुमच्या मुलांबद्दलही एक गोष्ट लक्षात ठेवा. मुलांना फक्त चांगले कपडे, चांगलं शिक्षण आणि सुविधा देऊन पालकत्व पूर्ण होत नाही. मुलांना तुमचा वेळ हवा असतो, तुमचं लक्ष हवं असतं, तुमचं ऐकून घेणं हवं असतं. मुलं चुकली तर त्यांना समजावून सांगा, पण प्रत्येक चुकीवर त्यांना तू काहीच करू शकत नाहीस असं म्हणू नका. कारण मोठ्यांच्या तोंडून निघालेला एक वाक्य मुलाच्या मनात अनेक वर्ष राहू शकतो. मुलाला पडू द्या, चुकू द्या, पण त्याला पुन्हा उठायला शिकवा. परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुलाचं संपूर्ण भविष्य ठरत नाही. एका निकालावरून मुलाची किंमत ठरत नाही. त्याला मेहनत शिकवा, प्रामाणिकपणा शिकवा, अपयश स्वीकारायला शिकवा आणि दुसऱ्याचा आदर करायला शिकवा. कारण जीवनात प्रत्येक परीक्षा पुस्तकातून येत नाही. काही परीक्षा परिस्थिती घेते, काही परीक्षा नाती घेतात, काही परीक्षा पैसा घेतो आणि काही परीक्षा स्वतःचं मन घेतं. त्यामुळे मुलांना फक्त जिंकायला शिकवू नका, हरल्यानंतर पुन्हा उभं राहायला शिकवा. हीच खरी ताकद आहे. आता माझ्या लेकरांनो, ज्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी आहेत त्यांनी ही गोष्ट मनात ठेवा, गरिबी ही तुमची ओळख नाही. तुमच्या हातात आज कमी पैसा आहे म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. पैसा कमी असताना मनुष्याला अनेक लोक कमी लेखतात, पण त्या काळात तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे. खर्चाचा विचार करा, नियोजन करा, नवीन कौशल्य शिका, मिळेल ते प्रामाणिक काम करा आणि हळूहळू परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा. एका दिवसात सर्व काही बदलणार नाही, पण प्रत्येक दिवसाचा योग्य उपयोग केला तर काही महिन्यांनी आणि काही वर्षांनी परिस्थितीत मोठा फरक पडू शकतो. दुसऱ्याला पाहून कर्ज काढून देखावा करू नका. लोकांना दाखवण्यासाठी जगू नका. तुमच्या क्षमतेनुसार जगा. तुमच्या घराचा खर्च, मुलांचं भविष्य, तुमची बचत आणि तुमच्या गरजा यांचा विचार करून निर्णय घ्या. जगाला दाखवण्यासाठी मोठं होण्यापेक्षा स्वतःच्या घराला आधार देण्याइतके सक्षम होणं अधिक महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, शांतपणे वाढणारी आर्थिक शिस्त ही मोठ्या दिखाव्यापेक्षा कितीतरी मौल्यवान असते. लेकरांनो, काही लोक तुमच्या आयुष्यात येतील आणि म्हणतील, तू हे करू शकत नाहीस. काही जण तुमच्या स्वप्नांची मजा करतील. काही जण तुमच्या सुरुवातीच्या प्रयत्नांवर हसतील. काही जण तुमचं अपयश पाहून तुम्हाला कमी समजतील. पण त्यांना उत्तर देण्यासाठी तुमचा वेळ वाया घालवू नका. प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नसते. काही उत्तरं शब्दांनी दिली जातात, पण काही उत्तरं वेळ देतो. तुम्ही शांत राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमचं यश आलं की ज्यांना समजायचं आहे ते समजतील, आणि ज्यांना तरीही समजायचं नसेल त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य थांबवण्याची गरज नाही. तुमच्या ध्येयाचा रस्ता लोकांच्या मतांवर अवलंबून नसावा. तुम्हाला तुमचं ध्येय माहीत असेल, तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल आणि तुमची दिशा योग्य असेल तर हळूहळू तुमचा मार्ग स्वतः तयार होईल. म्हणून लोकांच्या टाळ्यांची वाट पाहू नका. कधी कधी सर्वात मोठी कामं शांततेत घडतात. जेव्हा कोणी पाहत नसतं तेव्हा केलेली मेहनतच भविष्यात सर्वांसमोर परिणाम दाखवते. आणखी एक गोष्ट, तुमच्या आयुष्यातील वेळ वाया घालवू नका. पैसा गेला तर पुन्हा कमावता येतो, वस्तू तुटल्या तर पुन्हा घेता येतात, एखादं काम बिघडलं तर पुन्हा करता येतं, पण गेलेला वेळ परत येत नाही. म्हणून तुमचा वेळ कोणत्या गोष्टींमध्ये जातो याकडे लक्ष द्या. सतत दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहत राहणं, निरर्थक चर्चा, सतत तक्रारी, नकारात्मक लोक आणि विनाकारण चिंता यामध्ये आयुष्याचा मोठा भाग खर्च होतो. तुमच्या दिवसाला दिशा द्या. सकाळी उठल्यावर तुमच्या मनात आज काय करायचं आहे हे ठरवा. काम करा, शरीराची काळजी घ्या, कुटुंबाला वेळ द्या, काहीतरी नवीन शिका आणि थोडा वेळ नामस्मरणासाठी ठेवा. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला एखाद्या चमत्काराची वाट पाहण्याची गरज नाही,
तुम्हाला तुमच्या रोजच्या सवयी बदलण्याची गरज आहे. रोजची सवय बदलली की दिवस बदलतो, दिवस बदलला की महिने बदलतात आणि महिने बदलले की आयुष्याची दिशा बदलते. माझ्या लेकरांनो, शेवटी एवढंच सांगतो, तुम्ही कितीही संकटात असला तरी स्वतःला एकटं समजू नका. तुमच्या मनात श्रद्धा जिवंत ठेवा आणि तुमच्या हातातली मेहनत सोडू नका. फक्त स्वामी माझं करतील असं म्हणून बसू नका. स्वामी माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करणार असं म्हणा. ही श्रद्धा तुम्हाला निष्क्रिय बनवणार नाही, उलट तुम्हाला अधिक धैर्य देईल. तुम्ही तुमच्या वाटेने चालत राहा. काही दिवस कठीण जातील, काही दिवस सुंदर जातील. काही लोक सोबत राहतील, काही दूर जातील. काही स्वप्न पूर्ण होतील, काही बदलतील. पण तुमचा विश्वास जिवंत असेल तर प्रत्येक अनुभवातून तुम्ही अधिक समृद्ध होत जाल. आज तुम्हाला जिथे अंधार दिसतो आहे तिथेच कदाचित उद्याच्या प्रकाशाची सुरुवात दडलेली असेल. म्हणून रडायचं असेल तर रडा, पण रडल्यानंतर डोळे पुसा आणि पुन्हा उभे राहा. थकलात तर थोडा वेळ विश्रांती घ्या, पण प्रवास सोडू नका. मन दुखलं तर नामस्मरण करा, पण स्वतःवरील प्रेम सोडू नका. आणि जगाने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत राहा. कारण लेकरांनो, तुमच्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाही. अजून अनेक पाने लिहायची आहेत, अजून अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत, अजून अनेक लोकांना तुमच्या यशातून प्रेरणा मिळायची आहे. म्हणून उठून उभे राहा, मन मजबूत करा, कर्तव्य करा, नामस्मरण करा आणि पुढे चालत राहा. माझ्या लेकरांनो, कधी कधी आयुष्य तुमच्या समोर अशी परिस्थिती उभी करेल की तुम्हाला वाटेल, आता पुढे जाण्यासाठी माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. हातात साधनं नसतील, जवळची माणसं साथ देणार नाहीत, केलेले प्रयत्न वारंवार अपयशी ठरतील आणि मनात प्रश्न निर्माण होईल की आता नेमकं काय करायचं. पण लक्षात ठेवा, जेव्हा माणसाला बाहेरून आधार कमी मिळतो तेव्हा त्याला स्वतःच्या आतली ताकद शोधावी लागते. तुम्ही स्वतःला जितकं ओळखाल तितकं तुम्हाला समजेल की तुम्ही आज ज्या संकटाला खूप मोठं समजत आहात त्यापेक्षा तुमची क्षमता मोठी आहे. संकट तुमच्या आयुष्यापेक्षा मोठं नसतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी निर्णय घेण्याची, पुन्हा प्रयत्न करण्याची आणि नवीन मार्ग शोधण्याची शक्ती तुमच्यात असते. म्हणून संकटाच्या वेळी स्वतःला असहाय्य समजू नका. स्वतःला विचारा, माझ्याकडे आत्ता काय आहे. कदाचित पैसा कमी असेल पण मेहनत करण्याची ताकद असेल. कदाचित ओळखी कमी असतील पण शिकण्याची इच्छा असेल. कदाचित मार्ग दिसत नसेल पण पुढे जाण्याची इच्छा असेल. हाच तुमचा खरा भांडार आहे. माणूस रिकामा तेव्हा होत नाही जेव्हा त्याच्याकडे पैसा नसतो. माणूस तेव्हा रिकामा होतो जेव्हा त्याच्याकडून प्रयत्न करण्याची इच्छा निघून जाते. म्हणून इच्छा जिवंत ठेवा, विश्वास जिवंत ठेवा आणि मनातलं ध्येय जिवंत ठेवा. लेकरांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकदा इतरांसाठी जगला असाल. आई वडिलांसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी तुम्ही अनेक गोष्टी केल्या असतील. कुणाचं काम केलं, कुणाला मदत केली, कुणाच्या संकटात उभे राहिलात, कुणाला पैसे दिले, कुणासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. पण कधी कधी अशी वेळ येते की ज्यांच्यासाठी आपण एवढं केलं तेच लोक आपली किंमत करत नाहीत. त्यावेळी मनाला खूप वेदना होतात. मन म्हणतं, मी एवढं केलं तरी माझ्यासोबत असं का. पण लेकरांनो, तुमच्या चांगुलपणाची किंमत समोरच्याने केली नाही म्हणून तुम्ही चांगले राहणं सोडू नका. मात्र चांगुलपणा आणि स्वतःचा त्याग यात फरक आहे. इतरांसाठी जगताना स्वतःला पूर्णपणे विसरू नका. तुमची स्वप्नंही महत्त्वाची आहेत. तुमच्या मनालाही विश्रांती हवी आहे. तुमच्या आयुष्यालाही दिशा हवी आहे. म्हणून आजपासून स्वतःसाठी थोडा वेळ काढा. स्वतःला विचारा, मला खरंच काय हवं आहे. मला कोणत्या दिशेने जायचं आहे. माझ्या आयुष्यात कोणते बदल आवश्यक आहेत. हा विचार स्वार्थी नाही. स्वतःची काळजी घेणं म्हणजे दुसऱ्यांची काळजी न घेणं नाही. उलट तुम्ही आतून मजबूत असाल तरच इतरांना आधार देऊ शकाल. स्वतःचं मन रिकामं करून तुम्ही जगाला कायमस्वरूपी काही देऊ शकत नाही. म्हणून स्वतःच्या आयुष्याला देखील महत्त्व द्या. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कधी कधी एखादा माणूस नसतो, तर तुमची स्वतःबद्दलची चुकीची धारणा असते. मी गरीब आहे म्हणून मी काही करू शकत नाही. माझं शिक्षण कमी आहे म्हणून मला संधी मिळणार नाही. माझं वय झालं आहे म्हणून आता नवीन सुरुवात शक्य नाही. माझ्याकडे ओळख नाही म्हणून मी पुढे जाऊ शकत नाही. मी आधी अपयशी झालो म्हणून पुन्हा अपयशच येईल. ही वाक्य मनाला बांधून ठेवतात. परिस्थितीपेक्षा तुमचा विचार तुमच्यावर मोठा प्रभाव टाकतो. म्हणून स्वतःशी बोलताना शब्द जपून वापरा. तुम्ही स्वतःलाच रोज सांगत राहिलात की मी काहीच नाही तर मन तसंच मानायला लागतं. पण तुम्ही म्हणालात, मी अजून शिकतो आहे, मी अजून तयार होतो आहे, माझ्यात क्षमता आहे आणि मी प्रयत्न करत राहणार आहे, तर तुमचं मन हळूहळू त्या दिशेने काम करू लागतं. स्वतःला खोटं आश्वासन देऊ नका, पण स्वतःला कमीही समजू नका. तुमच्या कमतरता स्वीकारा, पण त्या कायमच्या आहेत असं समजू नका.
आज जे जमत नाही ते उद्या शिकता येतं. आज ज्याची भीती वाटते त्याचा सामना हळूहळू करता येतो. आज जिथे कमतरता आहे तिथे उद्या सुधारणा करता येते. माणसाचं सौंदर्य त्याच्या परिपूर्णतेत नसतं, त्याच्या सतत सुधारत राहण्यात असतं. लेकरांनो, वेळ तुमच्या बाजूने नसल्यासारखा वाटत असेल तरी घाबरू नका. काही लोकांना यश लवकर मिळतं आणि काही लोकांना उशिरा. पण उशिरा आलेलं यश अपूर्ण नसतं. अनेकदा माणूस स्वतःला इतरांच्या वयाशी तुलना करून निराश होतो. तो माझ्यापेक्षा लहान असून पुढे गेला, मी अजून इथेच आहे असं वाटतं. पण तुमच्या जीवनाची सुरुवात, तुमची परिस्थिती, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या संधी वेगळ्या आहेत. म्हणून दुसऱ्याच्या घड्याळाकडे पाहून स्वतःच्या वेळेचा अपमान करू नका. तुमच्यासाठी योग्य वेळ कधी येईल हे तुम्हाला आज माहीत नसेल, पण त्या वेळेसाठी स्वतःला तयार करणं तुमच्या हातात आहे. संधी येण्याआधी तयारी करा. पैसा मिळण्याआधी शिस्त शिका. यश येण्याआधी मेहनत करण्याची सवय लावा. जबाबदारी वाढण्याआधी मन मजबूत करा. कारण संधी आली आणि तुम्ही तयार नसाल तर संधी निघून जाईल. पण तुम्ही तयार असाल तर छोटीशी संधीही मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते. माझ्या लेकरांनो, तुम्हाला कधी कधी वाटेल की तुमच्या आयुष्यात काहीच बदलत नाही. रोज तेच काम, त्याच चिंता, तीच आर्थिक धावपळ, त्याच जबाबदाऱ्या, तेच प्रश्न. पण छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका. काल तुम्ही जे करू शकत नव्हता ते आज करू शकत असाल, तो बदल आहे. काल जिथे तुम्ही लगेच रागावत होता तिथे आज तुम्ही शांत राहू शकत असाल, तो बदल आहे. काल तुम्ही एका अपयशाने पूर्ण दिवस खचत होता आणि आज तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला लागता, तो बदल आहे. काल तुम्हाला स्वतःवर विश्वास नव्हता आणि आज तुम्ही पुन्हा प्रयत्न करत आहात, तो बदल आहे. प्रगती नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. अनेकदा ती शांतपणे तुमच्या सवयींमध्ये, तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या निर्णयांमध्ये घडत असते. म्हणून स्वतःच्या छोट्या विजयांचंही कौतुक करा. स्वतःला प्रोत्साहन द्या. कारण जग प्रत्येक वेळी तुमचं कौतुक करेलच असं नाही. काही प्रवास असे असतात ज्यात सुरुवातीला तुमच्यासोबत फक्त तुम्हीच असता. आणि लेकरांनो, तुमच्या मनात जर कोणाबद्दल खूप राग साठला असेल तर त्या रागाचं ओझं स्वतःवर घेऊन फिरू नका. ज्याने तुमच्यावर अन्याय केला त्याची चूक त्याच्याकडे राहू द्या. तुम्ही त्याचा राग रोज मनात घेऊन फिरलात तर शिक्षा त्याला नाही, तुम्हालाच होते. तुमची झोप खराब होते, तुमचं मन अस्वस्थ होतं, तुमचा वर्तमान खराब होतो आणि तुमचं भविष्यही त्या जुन्या घटनेच्या सावलीत जगू लागतं. म्हणून मनाला मुक्त करा. क्षमा करणे म्हणजे झालेला अन्याय योग्य होता असं मानणं नाही. क्षमा म्हणजे तुझ्या चुकीमुळे माझं उरलेलं आयुष्य मी खराब होऊ देणार नाही असा निर्णय. काही लोकांना माफ करूनही त्यांच्यापासून दूर राहता येतं. काही नाती मनातून सोडूनही मनात द्वेष न ठेवता पुढे जाता येतं. तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय लिहायचा असेल तर मागच्या पानावर सतत बोट ठेवून बसू नका. जे झालं ते झालं, त्यातून शिका, पण त्यात अडकू नका. माझ्या लेकरांनो, तुमचं मन जेव्हा निराश होतं तेव्हा तुम्हाला वाटतं की माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही. पण लक्षात ठेवा, मनाची अवस्था कायमची नसते. आज तुम्हाला जग अंधारलेलं वाटत असेल, पण उद्या त्याच जगाकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलू शकते. म्हणून निराशेच्या क्षणी कायमचे निर्णय घेऊ नका. त्या क्षणी स्वतःला थोडा वेळ द्या. एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोला, प्रार्थना करा, शांत बसा, बाहेर फिरून या, तुमच्या मनाला थोडी विश्रांती द्या आणि मग पुन्हा परिस्थितीकडे पहा. मन शांत झाल्यावर अनेक प्रश्नांची उत्तरं स्वतःच स्पष्ट दिसायला लागतात. आयुष्यात कोणताही क्षण अंतिम समजू नका. कारण जीवन बदलण्याची क्षमता प्रत्येक नवीन दिवसात असते. तुमच्या मनात एक दीप कायम प्रज्वलित ठेवा, श्रद्धेचा, पण त्या श्रद्धेला कर्माची जोड द्या. स्वामी माझ्यासोबत आहेत याचा अर्थ असा नाही की माझं कर्तव्य मी करणार नाही. त्याचा अर्थ असा आहे की माझं कर्तव्य मी पूर्ण ताकदीने करेन आणि परिणामाची भीती माझ्या मनावर राज्य करू देणार नाही. परीक्षा असेल तर अभ्यास करा. नोकरी हवी असेल तर प्रयत्न करा. व्यवसाय करायचा असेल तर नियोजन करा. घरातील समस्या असतील तर संवाद साधा. आर्थिक अडचण असेल तर खर्च आणि उत्पन्नाचा विचार करा. शरीराची काळजी घ्या, मनाला शांत ठेवा आणि या सर्व प्रयत्नांच्या मागे नामस्मरणाची शक्ती ठेवा. श्रद्धा तुम्हाला पळवून नेण्यासाठी नाही, श्रद्धा तुम्हाला उभं करण्यासाठी आहे. तुम्ही एक पाऊल टाका, मग दुसरं पाऊल टाका. प्रत्येक पावलावर तुम्हाला तुमच्यातच नवीन शक्ती सापडत जाईल. लेकरांनो, तुमच्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे. आजची अडचण तुमची अंतिम ओळख नाही. आजचा संघर्ष तुमचा कायमचा पत्ता नाही. आज तुम्ही जिथे उभे आहात तिथूनच उद्याच्या मोठ्या प्रवासाची सुरुवात होऊ शकते. म्हणून स्वतःला कमी लेखू नका. मनात भीती आली तर तिच्याकडे पहा, पण तिच्यापुढे झुकू नका. अपयश आलं तर त्यातून शिका, पण त्याला तुमची ओळख बनू देऊ नका. लोकांनी नाकारलं तर स्वतःला स्वीकारा. कोणी साथ सोडली तर स्वतःचा हात स्वतः धरा. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता काहीच शक्य नाही, तेव्हा शांतपणे नामस्मरण करा आणि पुन्हा एक छोटं पाऊल पुढे टाका.
कदाचित ते पाऊल खूप छोटं असेल, पण त्याच पावलाने तुमच्या आयुष्याचा पुढचा मार्ग सुरू होईल. कारण लेकरांनो, मोठे बदल नेहमी मोठ्या सुरुवातीने होत नाहीत, ते अनेकदा एका छोट्याशा निर्णयाने सुरू होतात. मी हार मानणार नाही. माझ्या लेकरांनो, मी हार मानणार नाही हा निर्णय घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यातला खरा प्रवास सुरू होतो. कारण बाहेरची परिस्थिती एका दिवसात बदलत नाही, पण तुमचा दृष्टिकोन एका क्षणात बदलू शकतो. आणि दृष्टिकोन बदलला की त्याच परिस्थितीकडे पाहण्याची तुमची नजर बदलते. कालपर्यंतची अडचण तुम्हाला भिंत वाटत होती, तीच आज तुम्हाला एक पायरी वाटू लागते. काल ज्याला तुम्ही अपयश म्हणत होतात, त्यातून आज तुम्हाला अनुभव दिसू लागतो. काल ज्याने तुम्हाला सोडलं त्याच्याबद्दल रडत बसण्याऐवजी आज तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला सुरुवात करता. हा बदल छोटा वाटतो, पण लेकरांनो, या छोट्या बदलातून आयुष्याची मोठी दिशा बदलते. म्हणून मनाला रोज शिकवा की प्रत्येक अडचणीकडे घाबरून पाहायचं नाही. आधी थांबायचं, परिस्थिती समजून घ्यायची आणि मग पुढचं पाऊल ठरवायचं. वादळ आलं म्हणून झाड आपली मुळं सोडत नाही. उलट वाऱ्याच्या प्रत्येक झोतासोबत त्याची मुळं जमिनीत आणखी घट रुजतात. तुमचं जीवनही असंच असलं पाहिजे. संकट आली की मनाची मुळं श्रद्धेत, मेहनतीत आणि चांगल्या विचारांत अधिक घट रोवली गेली पाहिजेत. तुम्हाला कोणी कितीही हलवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा अंतर्मनातील विश्वास हलता कामा नये. कारण ज्याचा आधार बाहेरच्या लोकांवर असतो तो लोक बदलले की कोसळतो, पण ज्याचा आधार स्वतःच्या कर्तव्यावर, चांगल्या कर्मावर आणि परमेश्वरावरील श्रद्धेवर असतो तो परिस्थिती बदलली तरी उभा राहतो. लेकरांनो, आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावा लागतो. प्रत्येक वेळी आईवडील काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील, समाज काय म्हणेल याचा विचार करत राहिलात तर तुमच्या आयुष्याचा निर्णय तुमच्याऐवजी इतर लोक घेतील. लोकांचं मत ऐका, पण तुमचं जीवन त्यांच्या हातात देऊ नका. कारण तुमच्या दुःखाची रात्र तुम्हाला जागून काढावी लागते, तुमच्या अपयशाची वेदना तुम्हाला सहन करावी लागते आणि तुमच्या स्वप्नांचा भारही तुम्हालाच उचलावा लागतो. म्हणून निर्णय घेताना विवेक वापरा. चुकीचा हट्ट आणि योग्य स्वप्न यात फरक समजून घ्या. कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं दुर्लक्ष करायचं हे शिका. प्रत्येक सल्ला योग्य नसतो आणि प्रत्येक टीका चुकीची नसते. काही लोक तुमच्यावर टीका करतील कारण त्यांना तुमचं वाईट वाटतं, तर काही लोक तुमची प्रगती थांबवण्यासाठी टीका करतील. फरक ओळखण्यासाठी मन शांत असणं आवश्यक आहे. म्हणून भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. तुमचं ध्येय काय आहे, तुमची परिस्थिती काय आहे, तुमची क्षमता काय आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याचा विचार करा. मग पाऊल उचला. आणि एकदा निर्णय घेतल्यानंतर रोज त्याच्यावर शंका घेऊन स्वतःला कमजोर करू नका. चुका झाल्या तर मार्ग सुधारता येतो, पण भीतीमुळे कायम जागेवरच उभं राहणं हे सर्वात मोठं नुकसान आहे. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यात काही स्वप्न अशी असतील जी तुम्ही अनेक वर्षांपासून मनात ठेवली आहेत. कदाचित घर घ्यायचं आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, मुलांना चांगलं भविष्य द्यायचं आहे, स्वतःचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, एखादं कौशल्य शिकायचं आहे, नोकरी मिळवायची आहे किंवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. पण वर्ष जात आहेत आणि स्वप्न तिथेच आहे. मग मन म्हणतं, आता उशीर झाला. नाही लेकरांनो, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सुरुवातीसाठी उशीर झालेला नसतो. सुरुवात लहान असू शकते, पण ती खरी असली पाहिजे. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजच मोठी दुकानं घेण्याची गरज नाही. आधी बाजार समजून घ्या, कौशल्य शिका, थोड्या प्रमाणात सुरुवात करा. अभ्यास करायचा असेल तर एकदम 10 तास बसण्याची गरज नाही. आज 1 तास मन लावून अभ्यास करा. शरीर तंदुरुस्त करायचं असेल तर आजपासून छोटा बदल करा. पैशांची बचत करायची असेल तर रक्कम लहान असली तरी सवय मोठी ठेवा. कारण मोठ्या स्वप्नांना सुरुवातीला मोठ्या पैशांची गरज नसते, मोठ्या स्वप्नांना सातत्याची गरज असते. आज तुम्ही जे छोटं पाऊल उचलाल त्याची किंमत कदाचित तुम्हाला आज समजणार नाही, पण काही काळानंतर मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की या छोट्या पावलाने माझ्या आयुष्याची दिशा बदलली. लेकरांनो, तुम्ही अनेकदा म्हणता, माझ्याकडे वेळ नाही. पण वेळ नसतो असं नसतं. वेळ कुठे खर्च होतो हे आपण पाहत नाही. दिवसातील काही वेळ निरर्थक चिंता घेऊन जातात, काही वेळ दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना करण्यात जातो, काही वेळ मोबाईलवर किंवा निरर्थक चर्चांमध्ये जातो आणि मग आपल्या स्वप्नांसाठी वेळ उरत नाही. म्हणून स्वतःच्या दिवसाचा हिशोब करा. तुमच्या दिवसातील 1 तास जर तुम्ही रोज स्वतःच्या भविष्यासाठी वापरला तर वर्षभरात त्या तासांचं किती मोठं रूपांतर होऊ शकतं याचा विचार करा. 1 तास अभ्यास, 1 तास कौशल्य, 1 तास व्यवसायाची तयारी, 1 तास आरोग्यासाठी किंवा 1 तास तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी, असं काहीतरी रोज करा. दिवस परिपूर्ण असण्याची गरज नाही. काही दिवस चुकतील, काही दिवस आळस येईल, काही दिवस परिस्थिती अडवेल, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी सुरुवात करा.
सातत्य म्हणजे कधीही न चुकणं नाही, सातत्य म्हणजे चुकल्यानंतर पुन्हा मार्गावर येणं. म्हणून एखादा दिवस खराब गेला म्हणून पूर्ण आठवडा खराब करू नका. एक परीक्षा खराब झाली म्हणून पूर्ण शिक्षण सोडू नका. एक व्यवसायाचा प्रयत्न अपयशी झाला म्हणून व्यवसायाची कल्पना कायमची सोडू नका. एक नातं तुटलं म्हणून प्रेमावरचा विश्वास सोडू नका. जीवन एका घटनेपेक्षा खूप मोठं आहे. माझ्या लेकरांनो, जे लोक तुमच्या आयुष्यात तुमच्यावर प्रेम करतात त्यांची किंमत त्यांच्या असताना करा. अनेकदा माणूस बाहेरच्या लोकांच्या मान्यतेच्या मागे धावत असतो आणि घरात असलेली खरी माणसं दुर्लक्षित करतो. आई रोज तुमच्यासाठी काहीतरी करते, पण तिचं कौतुक करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. वडील आपल्या परीने आयुष्यभर कष्ट करतात, पण त्यांच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोलायला वेळ नसतो. जीवनसाथी आपल्या अडचणी समजून घेत असतो, पण आपण त्याच्या चुका मात्र लगेच मोजतो. मुलं आपल्याकडे लक्ष मागतात, पण आपण त्यांना वेळ देण्याऐवजी सतत दुसऱ्या कामात व्यस्त असतो. लेकरांनो, आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका अशी असू शकते की आपण सुखासाठी खूप धावलो आणि आपल्याजवळ असलेलं सुख जगायलाच विसरलो. पैसा कमवा, प्रगती करा, स्वप्न पूर्ण करा, पण तुमच्या माणसांना वेळ द्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पहा, त्यांच्याशी बोला. कारण पैसा परत कमावता येतो, पण गेलेला क्षण परत विकत घेता येत नाही. म्हणून ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना ते आजच सांगा. ज्यांचे आभार मानायचे आहेत त्यांचे आजच माना. ज्यांच्याशी गैरसमज झाला आहे त्यांच्याशी शक्य असेल तर संवाद करा. आयुष्य नेहमी मोठ्या घटनांनी सुंदर होत नाही, छोट्या छोट्या प्रेमळ क्षणांनी ते सुंदर होतं. आता त्या लेकरांसाठी सांगतो ज्यांच्या मनात एक जुनी वेदना आहे आणि ती ते कुणालाही सांगत नाहीत. बाहेरून ते हसतात, काम करतात, घर सांभाळतात, लोकांशी बोलतात, पण रात्री एकटे झाले की मनातले प्रश्न जागे होतात. माझ्यासोबतच असं का झालं? मला समजून घेणारं कोणी का नाही? मी एवढं दिलं तरी मला काय मिळालं? माझं आयुष्य कधी बदलेल? लेकरांनो, तुमच्या मनातली वेदना तुम्हाला कमकुवत बनवत नाही. तुम्ही रडलात म्हणून तुम्ही कमजोर नाही. तुम्हाला कोणाची आठवण आली म्हणून तुम्ही कमजोर नाही. तुम्ही थकला आहात हे मान्य केलं म्हणून तुम्ही हरलेले नाही. तुम्ही माणूस आहात आणि माणसाच्या मनाला कधी कधी आधाराची गरज असते. स्वतःला सतत मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करू नका. गरज असेल तेव्हा विश्वासू माणसाशी बोला. मन मोकळं करा, प्रार्थना करा, स्वतःला वेळ द्या आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या दुःखाला तुमची कायमची ओळख बनू देऊ नका. तुमच्यासोबत जे घडलं ते तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. लेकरांनो, काही वेळा तुम्हाला तुमच्या आयुष्यातून काही गोष्टी काढून टाकाव्या लागतात, तेव्हाच नवीन गोष्टींसाठी जागा तयार होते. जुने राग, जुन्या भीती, जुन्या सवयी, नकारात्मक विचार, चुकीची संगत, सतत तक्रार करण्याची सवय, स्वतःला कमी समजण्याची सवय, या गोष्टी सोडल्या नाहीत तर नवीन जीवनासाठी जागा कशी तयार होणार? घरात नवीन वस्तू आणायची असेल तर आधी काही जुनी निरुपयोगी वस्तू बाजूला करावी लागते. मनाचंही तसंच आहे. तुमच्या मनात दिवसभर काय होणार, काय झालं, त्याने काय केलं, लोक काय म्हणतील, असे विचार भरले असतील तर तुमच्या स्वप्नांसाठी जागा कुठे राहणार? म्हणून मनाचीही स्वच्छता करा. प्रत्येक सकाळी स्वतःला विचारा, आज मला कोणता एक विचार सोडायचा आहे आणि कोणता एक चांगला विचार स्वीकारायचा आहे. हळूहळू मन हलकं होईल. मन हलकं झालं की निर्णय स्पष्ट होतील. निर्णय स्पष्ट झाले की कृती सुरू होईल आणि कृती सुरू झाली की परिवर्तनाची सुरुवात होईल. माझ्या लेकरांनो, तुमच्याकडे काहीही नसताना सुरुवात करणं ही लाजेची गोष्ट नाही. लाजेची गोष्ट म्हणजे संधी असूनही प्रयत्न न करणं. सुरुवातीला छोटं काम मिळालं तरी त्यात प्रामाणिकपणा ठेवा. छोटा व्यवसाय असला तरी ग्राहकाला फसवू नका. छोटी नोकरी असली तरी काम मनापासून करा. कमी पैसा असला तरी स्वाभिमान सोडू नका. कारण माणसाची खरी उंची त्याच्या सुरुवातीच्या परिस्थितीने ठरत नाही, तो त्या परिस्थितीतून कितीवर उठतो याने ठरते. जगात अनेक मोठ्या गोष्टी छोट्या सुरुवातीपासून उभ्या राहिल्या आहेत. म्हणून माझी सुरुवात छोटी आहे याची लाज बाळगू नका. सुरुवात छोटी असू द्या, पण विचार मोठा ठेवा. आज तुमच्याकडे कमी साधनं असतील, पण शिकण्याची इच्छा मोठी ठेवा. आज तुमचं नाव कुणाला माहीत नसेल, पण तुमचं काम इतकं चांगलं करा की उद्या नाव स्वतः तयार होईल. प्रसिद्धीच्या मागे धावू नका, गुणवत्तेच्या मागे धावा. कारण खऱ्या कामाची ओळख टिकते. आणि शेवटी लेकरांनो, जेव्हा तुम्हाला वाटेल की मी खूप केलं, आता थकलो, तेव्हा स्वतःला थोडा वेळ द्या. पण थकवा आणि हार यात फरक आहे. थकलेला माणूस विश्रांती घेऊन पुन्हा चालू शकतो, हार मानलेला माणूस चालण्याची इच्छाच सोडतो. म्हणून थकलात तर थांबा, पण ध्येय सोडू नका. तुमच्या मनाला प्रेमाने सांगा, थोडं थांब, श्वास घे, पुन्हा सुरुवात करू. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाशी ज्या पद्धतीने बोलता त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. म्हणून स्वतःशी कठोर नव्हे, प्रामाणिक आणि प्रेमळ राहा. स्वतःच्या चुका मान्य करा, पण स्वतःचा अपमान करू नका.
स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा, पण स्वतःचा तिरस्कार करू नका. कारण लेकरांनो, तुम्हाला या आयुष्यात तुमच्यासोबत सर्वात जास्त काळ राहायचं आहे ते स्वतःसोबतच. म्हणून स्वतःचा हात सोडू नका. लोक येतील जातील, परिस्थिती बदलेल, पैसा येईल जाईल, यश अपयश येत राहील, पण तुमचा आत्मविश्वास आणि तुमची श्रद्धा जिवंत ठेवा. मग कोणतंही वादळ तुमचा प्रवास कायमचा थांबवू शकणार नाही. भिऊ नकोस लेकरा, मार्ग कठीण असला तरी चालत राहा. तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाची किंमत आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूची साक्ष आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षातून तुझं सामर्थ्य वाढत आहे. आज तुला जे दिसत नाही ते उद्या समोर येऊ शकतं. म्हणून विश्वास ठेव, कर्म करत राहा, मन शुद्ध ठेव आणि नामस्मरण करत पुढे जात राहा. माझ्या लेकरांनो, आयुष्यात एक गोष्ट कधीही विसरू नका. तुमच्या हातून गेलेला काळ परत येत नाही, पण उरलेला काळ तुम्ही नक्कीच बदलू शकता. म्हणून कालच्या पश्चात्तापात आजचा दिवस जाळू नका. अनेक लोक आपल्या भूतकाळाच्या चुका मनात घेऊन इतके जगतात की वर्तमानात मिळालेल्या संधी त्यांना दिसतच नाहीत. मी तेव्हा असं केलं नसतं तर, मी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नसता तर, मी तेव्हा निर्णय घेतला असता तर, अशा विचारांनी भूतकाळ बदलत नाही, फक्त वर्तमानाची शक्ती कमी होते. जे घडलं ते तुमच्या हातात आता नाही, पण त्यातून काय शिकायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःला घडवायला सुरुवात करा. भूतकाळ हा शिक्षा देण्यासाठी नसतो, तो शिकवण्यासाठी असतो. तुम्ही केलेली प्रत्येक चूक तुमच्या पुढच्या निर्णयासाठी अनुभव बनू शकते. ज्याने तुम्हाला फसवलं त्याच्याकडून सावधपणा शिका. ज्याने तुम्हाला दुखावलं त्याच्याकडून स्वतःच्या मनाची किंमत शिका. जिथे अपयश आलं तिथून तयारीची कमतरता समजा आणि जिथे तुम्ही जिंकलात तिथून आत्मविश्वास घ्या. पण कोणत्याही एका घटनेला तुमच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय बनू देऊ नका. कारण तुमच्या आयुष्यात अजून उद्याचे दिवस आहेत, अजून नवीन माणसं भेटायची आहेत, अजून नवीन संधी यायच्या आहेत आणि अजून अनेक स्वप्नांना आकार द्यायचा आहे. लेकरांनो, तुम्ही कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या येण्याची किंवा परत येण्याची वाट पाहत बसता. मनात असतं की तो माणूस परत आला तर माझं आयुष्य ठीक होईल, ती व्यक्ती मला समजून घेतली तर माझं दुःख संपेल, कोणीतरी माझा हात धरला तर मी पुढे जाईन. पण माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्याची सुरुवात दुसऱ्या व्यक्तीच्या येण्यावर अवलंबून ठेवू नका. काही माणसं आयुष्यात येतात, काही निघून जातात, काही सोबत राहतात, काही फक्त धडा देऊन जातात. पण तुमचा प्रवास थांबता कामा नये. कोणीतरी तुमच्यासोबत चाललं तर त्याचा आनंद घ्या, पण कोणी मध्येच थांबलं तर स्वतःची पावलं थांबवू नका. तुमचं आयुष्य एखाद्या व्यक्तीभोवती इतकं फिरू देऊ नका की ती व्यक्ती दूर गेल्यावर तुमचं स्वतःचं अस्तित्वच हरवेल. प्रेम करा, पण स्वतःला विसरू नका. नात्यांना जपा, पण स्वतःचा स्वाभिमानही जपा. कोणासाठी मनापासून करा, पण तुमच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी दुसऱ्याच्या हातात देऊ नका. कारण तुमच्या आयुष्याची दिशा ठरवण्याचा अधिकार सर्वात आधी तुम्हाला आहे. माझ्या लेकरांनो, आजच्या जगात माणूस सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे धावत आहे. मोठं घर, मोठी गाडी, पैसा, प्रसिद्धी, मान सन्मान, सोशल मीडियावरची ओळख, सगळं हवं आहे. पण या धावपळीत स्वतःला हरवू नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी मनात शांतता नसेल तर त्या यशाचा आनंद किती? म्हणून जीवनात प्रगतीसोबत समाधानही शिका. समाधान म्हणजे महत्वाकांक्षा सोडणं नाही. समाधान म्हणजे माझ्याकडे आज जे आहे त्याची किंमत मला माहीत आहे आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी वृत्ती. तुम्ही घर मोठं करा, पण घरातील माणसांमध्ये अंतर वाढवू नका. पैसा वाढवा, पण त्यासाठी नाती विकू नका. नाव कमवा, पण नम्रता गमावू नका. यश मिळवा, पण ज्यांनी तुमच्या सुरुवातीच्या दिवसांत साथ दिली त्यांना विसरू नका. कारण माणूस उंचीवर पोहोचला की त्याची परीक्षा सुरू होते, तो किती उंच आहे याची नाही, तर उंच गेल्यावर तो किती नम्र राहतो याची. लेकरांनो, काही वेळा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातील निर्णयांबद्दल खूप भीती वाटेल. हा निर्णय बरोबर आहे का? मी चुकलो तर? लोक हसतील का? नुकसान झालं तर? ही भीती स्वाभाविक आहे. पण भीतीमुळे प्रत्येक निर्णय पुढे ढकलत राहिलात तर संधी निघून जातील. म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या, माहिती मिळवा, अनुभवी लोकांचा सल्ला घ्या आणि मग धैर्याने पाऊल उचला. प्रत्येक निर्णय 100% योग्य असेलच असं नाही. काही निर्णयांमधून शिकावं लागतं, पण निर्णय घेण्याची सवयच सोडली तर जीवन तुमच्यासाठी निर्णय घेत राहील. तुमच्या हातात असलेली छोटीशी संधी बघा. आज तुम्हाला पूर्ण रस्ता दिसत नसेल तरी पहिलं पाऊल दिसत असेल तर ते टाका. रात्री वाहन चालवताना संपूर्ण रस्ता हेडलाईटमध्ये दिसत नाही, पण पुढची काही मीटरची वाट दिसते आणि त्या आधारावर गाडी पुढे जाते. आयुष्यही तसंच आहे. संपूर्ण भविष्य दिसण्याची वाट पाहू नका. पुढचं योग्य पाऊल दिसत असेल तर ते उचला. माझ्या लेकरांनो, तुमच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या लोकांपासूनही सावध राहा. काही लोक सतत नकारात्मक बोलतात,
तुम्ही एखादी चांगली कल्पना सांगितली की ते म्हणतील हे तुझ्याने होणार नाही. तुम्ही काही नवीन सुरू केलं की म्हणतील यात काही भविष्य नाही. तुम्ही प्रगती करू लागलात की तुमच्या कमतरता शोधतील. अशा प्रत्येक व्यक्तीशी भांडण्याची गरज नाही. फक्त तुमच्या मनाची दारं कोणासाठी उघडी ठेवायची हे शिका. संगत माणसाला वर घेऊन जाते किंवा खाली खेचते. म्हणून ज्यांच्यासोबत राहिल्यावर तुमच्यात धैर्य वाढतं, मेहनत करण्याची इच्छा वाढते, चांगले विचार येतात आणि तुम्हाला स्वतःची चांगली आवृत्ती बनावंसं वाटतं, अशा लोकांच्या सहवासात राहा. आणि ज्यांच्यासोबत राहिल्यावर सतत भीती, द्वेष, तक्रार, मत्सर आणि निराशा वाढते, त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवायला शिका. कोणाचाही द्वेष करू नका, पण स्वतःच्या मनाचं संरक्षण करा. कारण मनात तुम्ही रोज जे भरता त्यातूनच तुमचे विचार तयार होतात आणि विचारांमधून तुमचे निर्णय तयार होतात. लेकरांनो, तुमच्या शरीराची आणि मनाचीही काळजी घ्या. सतत काम, सतत चिंता आणि सतत धावपळ करत राहणं म्हणजे आयुष्य जगणं नाही. शरीर थकलं तर विश्रांती घ्या, मन थकलं तर शांतता घ्या. घरातील लोकांशी बोला, निसर्गात काही वेळ घालवा, प्रार्थना करा, स्वतःला आवडणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी वेळ काढा. तुम्ही स्वतःच संपून गेलात तर दुसऱ्यांसाठी काय करणार? म्हणून स्वतःची काळजी घेणं ही स्वार्थाची गोष्ट नाही. तुमच्या शरीराला विश्रांती, मनाला शांतता आणि आत्म्याला श्रद्धा हवी. तुमचं जीवन फक्त काम, पैसा आणि जबाबदाऱ्यांचं गणित बनू देऊ नका. आयुष्यात आनंदासाठीही जागा ठेवा. एखाद्या साध्या संध्याकाळी आपल्या माणसांसोबत बसून चहा घेणं, मुलांशी बोलणं, आई वडिलांच्या जवळ काही वेळ बसणं, मनापासून नामस्मरण करणं, या छोट्या गोष्टी जीवनाला मोठं समाधान देतात. मोठ्या सुखाची वाट पाहताना छोट्या सुखांना नाकारू नका. माझ्या लेकरांनो, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात बदल हवा असेल तर आधी तुमच्या शब्दांमध्ये बदल करा. माझं काही होणार नाही हे वाक्य सोडा. मी प्रयत्न करतोय हे बोला. माझं नशीब खराब आहे याऐवजी माझी परिस्थिती कठीण आहे पण मी मार्ग शोधेन असं बोला. माझ्याकडे काहीच नाही याऐवजी माझ्याकडे सुरुवात करण्याइतकी काहीतरी शक्ती नक्की आहे असं बोला. शब्द फक्त आवाज नसतात, ते मनावर उमटणारे विचार असतात. सतत नकारात्मक शब्द बोलले तर मन निराश होतं. सतत सकारात्मक आणि वास्तववादी विचार केले तर मनाला दिशा मिळते. म्हणून स्वतःशी बोलताना काळजी घ्या. दुसऱ्याला आपण ज्या प्रेमाने समजावतो त्याच प्रेमाने स्वतःलाही समजावून सांगा. एखादा मित्र अपयशी झाला तर आपण त्याला म्हणतो, पुन्हा प्रयत्न कर, सगळं ठीक होईल. मग स्वतः अपयशी झाल्यावर स्वतःला हेच का सांगत नाही? स्वतःसाठीही तितकेच दयाळू राहा. लेकरांनो, तुम्ही जेव्हा एखादं चांगलं काम सुरू करता तेव्हा लगेच परिणाम दिसला नाही तरी थांबू नका. झाडाला पाणी घातल्यानंतर त्याच क्षणी फळ येत नाही. बीजाला जमिनीत ठेवून दुसऱ्या दिवशी झाड दिसत नाही. काही गोष्टींना वेळ लागतो. तुमच्या मेहनतीलाही वेळ लागेल. म्हणून संयम ठेवा. आज केलेल्या प्रयत्नाचं फळ उद्या मिळेलच असं नाही, पण म्हणून प्रयत्न व्यर्थ गेले असंही नाही. प्रत्येक प्रयत्न तुम्हाला काहीतरी शिकवतो. प्रत्येक दिवस तुम्हाला थोडं अधिक सक्षम बनवतो. कधी परिणाम उशिरा मिळतो पण तयारी कधी वाया जात नाही. म्हणून तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. परिणाम उशिरा आला म्हणून मेहनत थांबवू नका. अनेक लोक अंतिम क्षणाच्या अगोदर हार मानतात. थोडं अजून टिकले असते तर कदाचित त्यांना त्यांची संधी मिळाली असती. म्हणून तुमच्या आयुष्यातील कठीण काळात स्वतःला सांगा, आता अजून थोडं प्रयत्न करायचे आहेत. कदाचित तुमच्या पुढच्या प्रयत्नानंतर परिस्थिती बदलण्याची सुरुवात होईल. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, तुमचं मन जिथे वारंवार जातं तिथे तुमची ऊर्जा जाते. म्हणून सतत भीतीच्या विचारात राहू नका. सतत जुन्या दुःखात राहू नका. सतत दुसऱ्याच्या आयुष्याची तुलना करू नका. तुमच्या हातात जे आहे त्यावर लक्ष द्या. आजचा दिवस चांगला कसा करता येईल, आज एक काम पूर्ण कसं करता येईल, आज एखाद्या माणसाला आनंद कसा देता येईल, आज स्वतःसाठी काय शिकता येईल, या प्रश्नांकडे लक्ष द्या. तुमचं मन भविष्याच्या कल्पित संकटांमध्ये अडकून राहिलं तर वर्तमानातील संधी हातातून जातील. म्हणून वर्तमानात जगा. कालचा अनुभव घ्या, उद्याची तयारी करा, पण आजचा दिवस जगायला विसरू नका. आणि लेकरांनो, शेवटची एक गोष्ट मनात कोरून ठेवा, तुमची किंमत कोणाच्या वागण्यावर अवलंबून नाही. कोणीतरी तुमच्याशी वाईट वागलं म्हणून तुम्ही वाईट होत नाही. कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तुम्ही अविश्वसनीय होत नाही. कोणीतरी तुमच्या कामाची किंमत केली नाही म्हणून तुमची मेहनत कमी होत नाही. कोणीतरी तुम्हाला सोडलं म्हणून तुमचं आयुष्य रिकामं होत नाही. तुमच्या आतली माणुसकी, तुमची मेहनत, तुमची प्रामाणिकता, तुमची श्रद्धा आणि तुमचं धैर्य ही तुमची खरी संपत्ती आहे. ती जपा. जग तुमच्याबद्दल काहीही बोलो, पण तुम्ही स्वतःला ओळखत असाल तर त्या आवाजांपेक्षा तुमच्या अंतर्मनाचा आवाज मोठा ठेवा. आज तुमचा प्रवास जरी कठीण असला तरी उद्याची दिशा तुमच्या हातात आहे. म्हणून उभे राहा, डोळ्यांत विश्वास ठेवा, मनात नाम ठेवा आणि हातात कर्तव्य ठेवा.
मग संकट कितीही मोठं असो, तुम्ही त्यातून मार्ग काढाल. कारण ज्याच्या मनात श्रद्धा, हातात कर्म आणि हृदयात धैर्य असतं, त्याला जीवनातील कोणतीही रात्र कायमची अंधारात ठेवू शकत नाही. माझ्या लेकरांनो, आता तुमच्या मनाला एक अत्यंत खोल गोष्ट सांगतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे मिळणं म्हणजे सुख नाही, तर जे मिळालं नाही त्यानंतरही मन शांत ठेवता येणं म्हणजे खरं सामर्थ्य. तुम्ही एखादी इच्छा मनापासून केली असेल, तिच्यासाठी प्रार्थना केली असेल, प्रयत्न केले असतील आणि तरीही ती पूर्ण झाली नसेल, तर लगेच असं समजू नका की तुमच्यावर कृपा नाही. काही वेळा आपण ज्या गोष्टीसाठी रडत असतो, ती गोष्ट आपल्या आयुष्यात आली तर आपल्याला आणखी मोठं दुःख मिळू शकतं. काही वेळा बंद झालेलं दार आपल्याला नाकारण्यासाठी नसतं, तर चुकीच्या वाटेपासून वाचवण्यासाठी बंद झालेलं असतं. म्हणून प्रत्येक नकाराला शाप समजू नका, प्रत्येक उशिराला अपयश समजू नका, प्रत्येक बदलाला संकट समजू नका. जीवनात काही गोष्टी तुमच्या इच्छेप्रमाणे घडतील, काही तुमच्या इच्छेविरुद्ध घडतील, पण प्रत्येक अनुभव तुमच्या आयुष्याला काहीतरी शिकवून जाईल. म्हणून मनात एक विश्वास ठेवा, मला आज सगळं समजत नाही, पण मी माझं कर्तव्य करत राहीन. कारण माणसाला संपूर्ण चित्र दिसत नाही, त्याला फक्त पुढचं पाऊल दिसतं. म्हणून संपूर्ण भविष्याची चिंता न करता पुढचं योग्य पाऊल उचला. लेकरांनो, तुमच्या आयुष्यातील काही संघर्ष असे असतील जे तुम्हाला एकट्यानेच पार करावे लागतील. लोक तुमच्यासोबत काही अंतर चालतील, पण प्रत्येक वळणावर ते सोबत असतीलच असं नाही. काही लोक सुरुवातीला खूप प्रेमाने तुमच्यासोबत असतील आणि परिस्थिती बदलली की दूर जातील. काही लोक तुमच्या यशात टाळ्या वाजवतील पण तुमच्या संघर्षाच्या काळात दिसणार नाहीत. त्यांच्यावर राग धरू नका. प्रत्येकाची स्वतःची क्षमता असते, प्रत्येकाला प्रत्येकाच्या दुःखाचं ओझं उचलता येत नाही. पण या सगळ्यात एक गोष्ट शिका, स्वतःचा आधार स्वतः बना. याचा अर्थ असा नाही की कोणाची मदत घेऊ नका. मदत घ्या, प्रेम स्वीकारा, नाती जपा, पण तुमची संपूर्ण ताकद दुसऱ्याच्या उपस्थितीवर अवलंबून ठेवू नका. तुम्ही एकटे असतानाही योग्य निर्णय घेऊ शकाल, एकटे असतानाही मेहनत करू शकाल आणि एकटे असतानाही स्वतःला उभं करू शकाल अशी ताकद मनात निर्माण करा. कारण आयुष्यात काही मैलांचा प्रवास असा असतो जिथे तुमच्या पावलांचा आवाज फक्त तुम्हालाच ऐकू येतो. त्यावेळी घाबरू नका, शांतपणे पुढे चला. तुमची एकटेपणाची वेळ तुमची कमजोरी नसू शकते, ती स्वतःला ओळखण्याची वेळ असू शकते. माझ्या लेकरांनो, तुम्हाला जेव्हा कोणी दुखावलं असेल तेव्हा तुम्ही अनेकदा मनात एकच प्रश्न विचारता, मी त्याच्यासाठी एवढं केलं, मग त्याने माझ्यासोबत असं का केलं? पण या प्रश्नाचं उत्तर नेहमी मिळेलच असं नाही. प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी विचार करत नाही. तुम्ही मनापासून नातं जपलं म्हणून समोरची व्यक्तीही तसंच जपेल याची हमी नसते. तुम्ही प्रामाणिक होता म्हणून प्रत्येक जण प्रामाणिक असेलच असं नाही. पण म्हणून तुमची प्रामाणिकता सोडू नका. फक्त तिच्यासोबत विवेक जोडा. मन चांगलं ठेवा, पण डोळे उघडे ठेवा. विश्वास ठेवा, पण अंधविश्वास ठेवू नका. प्रेम करा, पण स्वतःचा स्वाभिमान गमावू नका. मदत करा, पण स्वतःला पूर्णपणे रिकामं करून मदत करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्याच्या चुकीमुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. एका व्यक्तीने तुम्हाला फसवलं म्हणून संपूर्ण जगाला दोष देऊ नका. एका नात्याने तुम्हाला दुखावलं म्हणून प्रेमावर विश्वास ठेवणं सोडू नका. तुमच्या आयुष्यात अजून चांगली माणसं भेटायची आहेत, पण त्यांना ओळखण्यासाठी तुमचं मन कडवट होऊ देऊ नका. लेकरांनो, तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात बाहेरून नाही, आतून होते. तुम्ही घर बदलू शकता, शहर बदलू शकता, नोकरी बदलू शकता, व्यवसाय बदलू शकता, पण तुमचे विचार बदलले नाहीत तर जुन्या समस्या पुन्हा तुमच्यासोबत येऊ शकतात. म्हणून परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःला बदलायला सुरुवात करा. जर तुम्ही सतत उशीर करत असाल तर वेळेची शिस्त शिका. जर सतत खर्च करत असाल तर आर्थिक शिस्त शिका. जर सतत रागावत असाल तर शांत राहण्याचा सराव करा. जर सतत दुसऱ्यांवर अवलंबून राहत असाल तर स्वतः काही निर्णय घेण्याची सवय लावा. जर सतत नंतर करतो म्हणत असाल तर आजचं काम आज करण्याची सवय लावा. तुमच्या आयुष्याला बदलण्यासाठी एखाद्या मोठ्या प्रसंगाची गरज नसते, तुमच्या रोजच्या छोट्या सवयी बदलल्या तरी पुरेसं असतं. तुम्ही दररोज थोडं चांगलं होत राहिलात तर काही काळानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच ओळखणार नाही इतका बदल झालेला असेल. माझ्या लेकरांनो, आजकाल माणसाला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे सततची तुलना. दुसऱ्याचा फोटो पाहून आपलं आयुष्य कमी वाटतं, दुसऱ्याचं घर पाहून आपलं घर कमी वाटतं, दुसऱ्याची कमाई पाहून आपली कमाई कमी वाटते, दुसऱ्याचं यश पाहून आपला प्रवास अपुरा वाटतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यातील फक्त बाहेरचा भाग पाहता. त्याच्या घरातील चिंता, त्याच्या मनातील दुःख, त्याच्या संघर्षाची रात्र, त्याची भीती आणि त्याच्या जबाबदाऱ्या तुम्हाला माहीत नसतात. म्हणून बाहेर दिसणाऱ्या चित्राशी तुमच्या आतल्या संघर्षाची तुलना करू नका. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे.
तुमचं लक्ष दुसऱ्यासारखं होणं नसावं, तुमचं लक्ष तुमच्या क्षमतेचा सर्वोत्तम उपयोग करणं असावं. काल तुम्ही जिथे होता त्यापेक्षा आज थोडे पुढे असाल तर ते पुरेसं आहे. कालपेक्षा आज तुमचा विचार चांगला असेल, आजची सवय चांगली असेल, आजचा प्रयत्न प्रामाणिक असेल, तर तुम्ही जिंकत आहात. जगाला तुमची प्रगती दिसत नसेल तरी तुमच्या अंतर्मनाला ती जाणवली पाहिजे. लेकरांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात पैसा येईल तेव्हा त्याचं व्यवस्थापन शिका आणि पैसा कमी असेल तेव्हा संयम शिका. पैशासाठी स्वतःची शांती विकू नका. पैसा महत्त्वाचा आहे, पण पैशासाठी मनुष्यत्व गमावणं महागात पडतं. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर व्हा, पण प्रामाणिकपणे व्हा. तुमच्या मुलांना सुख द्यायचं असेल तर द्या, पण त्यांना मेहनतीची किंमतही शिकवा. स्वतःसाठी वस्तू घ्या, पण गरज आणि दिखावा यातला फरक समजा. आज इतरांना दाखवण्यासाठी केलेला खर्च उद्या तुमच्यावर ओझं होऊ शकतो. म्हणून तुमच्या क्षमतेनुसार जगा. बचत करा, नियोजन करा, कौशल्य वाढवा, उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधा. पण मनात सतत माझ्याकडे कमी आहे असं म्हणत बसू नका. तुमच्याकडे जे आहे त्याचा योग्य वापर करा आणि जे नाही ते मिळवण्यासाठी योग्य मार्गाने प्रयत्न करा. पैशाची किंमत जाणणारा माणूस छोट्या रकमेचाही योग्य उपयोग करतो, दिखावा करणारा माणूस मोठी रक्कमही संपवतो. माझ्या लेकरांनो, तुमच्या मुलांना, कुटुंबाला किंवा तुमच्या जवळच्या माणसांना फक्त तुमचं यश नको असतं, त्यांना तुमची उपस्थितीही हवी असते. काही वेळा तुम्ही त्यांच्यासाठी पैसा कमावत असता, पण त्यांच्यासोबत जगायला वेळ देत नसता. लक्षात ठेवा, मुलं मोठी झाल्यावर त्यांना तुमच्या खात्यात किती पैसे होते यापेक्षा तुम्ही त्यांच्यासोबत किती वेळ घालवला हे आठवेल. आई वडिलांना तुमच्याकडून नेहमी महाग वस्तू नको असतात, त्यांना तुमचा आवाज ऐकायचा असतो, तुमच्याशी 2 शब्द बोलायचे असतात. जीवनसाथीला नेहमी मोठ्या भेटवस्तू नको असतात, त्याला किंवा तिला तुमचा आदर, विश्वास आणि साथ हवी असते. म्हणून कुटुंबाला फक्त सुविधा देऊ नका, भावना द्या. त्यांचं ऐका, त्यांना समजून घ्या. घरातल्या व्यक्तीचा दिवस कसा गेला हे विचारणंही प्रेम असतं. एखाद्याला शांतपणे मिठी मारणंही आधार असतो. कधी कधी मी तुझ्यासोबत आहे हे 4 शब्द 1000 रुपयांपेक्षा मोठे असतात.